सदर डॉक्युमेंटरी चित्रफितीचे काम अजूनही चालू आहे. वेळोवेळी त्यात भर टाकून लवकरच ते पूर्णत्वाला पोचेल याची नोंद घ्यावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ॐ गणपतये नमः. गणपतये नमो नमः. भाविक जनहो सादर प्रणाम. युगी युगी ईश्वराने विविध रूपात या पृथ्वी तलावर अवतार घेतले आहेत हे आपण सर्व जाणताच. मग ते मनुष्य देहधारी संत रूपात असो की सगुण स्वयंभू मूर्ती रूपात, असे दिव्यत्व प्रकट होण्याचे निमित्त देखील तेवढेच दिव्य असते. म्हणजे कोणत्या एका परमभक्ताच्या निमित्ताने सकल जनांचे कल्याण होत असते. तर आज आपण सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची अशीच एक अद्भुत कथा अनुभवणार आहोत. भक्त आणि भगवान तसेच गुरु आणि शिष्य यात असलेल्या अतूट नात्याची ही साक्ष आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे 1992 साली पुणे येथील सद्गुरू बाळकृष्णानंद स्वामी यांनी वयोमानानुसार देह पंचतत्वात विलीन करून महासमाधी घ्यायचे ठरवले. तेव्हा पुढील आध्यात्मिक कार्यासाठी आपल्या अधिकारी शिष्या सौ प्रमिलाताई यांची नियुक्ती केली. कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती हयात नसल्यास ज्याप्रमाणे निराधार वाटते तसेच सर्व शिष्य आणि साधक वर्गाला झाले. तेव्हा सिद्ध सद्गुरूंनी सर्वांना समजवले, आम्ही ब्रह्मस्वरूप झालो आहोत. श्री ज्ञानेश्वर इच्छेप्रमाणे पुढील सर्व होईल. त्याबरोबर दिलासा दिला की आम्ही जरी देहाने गेलो तरी जो हाक मारेल त्याला ओ देव. पुढील कार्य सुरू ठेवण्याची आज्ञा दिली की ज्ञानेश्वरीतील बोध प्रवचन मार्गे जनमानसात रुजू. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून सदाशिव पेठेत विधिवत समाधी मंदिर बांधून गुरुकुल आश्रम स्थापून तिथून ज्ञानेश्वरीतील आत्मज्ञानाचा प्रवचन बोध अखंड सुरू ठेवला. अधिकारी शिष्येला विधिवत सद्गुरुपदावर बसवण्यात आले व उत्तराश्रमीचे नाव प्रेमल माताजी असे दिले गेले. जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा बाळकृष्ण स्वामींनी दिव्य प्रचिती देऊन मार्गदर्शन केले. जो हाक मारेल त्याला ओ देऊ हे आपले वचन सिद्ध केले. त्यातच त्यांनी दिव्य संदेश दिला की आम्ही पुन्हा 12 वर्षांनंतर सर्वांना भेटू. याचा नेमका अर्थ तेव्हा कुणालाच समजला नाही. अशा प्रकारे सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य व्यापक होऊ लागले. अनेक शिष्य आणि सामान्य जनांचा उद्धार होत राहिला. बऱ्याच संकटांचा सामना करत सन 92 ते 2000 सालापर्यंत असे कार्य अव्याहतपणे चालू होते, ज्यात माताजींच्या कुटुंबियांची खूप साथ मिळाली. खास करून सुपुत्र विवेक याने बालपणापासूनच यात मोठा सहभाग घेतला आणि आपलं तारुण्य पण ईश्वरीय कार्याला वाहिलंय. This documentary is being updated, hence not fully complete at this point in time. Please note, it will be completed soon.